2029 मध्ये मोदी पंतप्रधान होणार नाहीत असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचे असे ते म्हणतात। 12 वर्षात मोदींनी काहीही केलं नाही आणि तेव्हा सत्ता बदल होणार असं ते म्हणतात। केंद्रात फडणवीसांना शिक्षण मंत्री करण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। मात्र फडणवीस शिक्षण मंत्री झाल्यास आम्हाला चालणार नाही, फडणवीस शिक्षण मंत्री झाल्यास आम्ही त्याला विरोध करू असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। 2024-29ला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असणार नाही। त्यामुळे ते दोन पर्याय आहेत। भाजप पुढे आता एक पर्याय आहे की या माणसाला बदलायचं का, चेहरा बदलायचा का, आणि त्याकरता मग अमित शहा उपपंतप्रधान करा, मला चेहरा करा असे प्रयत्न अंतर्गत चाललेले आहेत। आणि दुसऱ्या बाजूला मग खरंच चेहरा बदलून आपल्याला 29ला सामोरं जाता येईल का अशी चर्चा सत्ताधारी पक्षामध्ये चाललेली आहे। पण तो त्यांचा विषय आहे। रात्री 12 वाजता त्यांना इंस्टाग्रामचे रील्स करावे लागले, युवकांना अपील करावे लागले। मोहन भागवतांना विशेष निमंत्रित करून एक युवकांच्यावर संवाद साधायला लागला की तो कृत्रिम संवाद होता, ते आपण सर्वांनी पाहिलं। पण त्यांनी आता काही होणार नाही। शिक्षण खातं हे पूर्ण वेळचं खातं आहे, हे काही पार्ट टाईम खातं नाही आहे। त्यामुळे मला खात्री आहे की लवकरच मोदी एक चांगला शिक्षण मंत्री देतील। निर्मला सीतारामन यांना द्यायचं असं काहीतरी मी चर्चा पेपरमध्ये वाचली। ज्या व्यक्तीने भारताच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं केले त्याला तुम्ही ते शिक्षणाचं वाटोळं करायला देणार असता तर मग विद्यार्थी ते मान्य करणार नाही। दुसरी बातमी मी ऐकली की आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बढती देऊन पाठवत चालली। बढती दिली तर आमची काय हरकत नाही, त्यांना ती बढती वाटत नसेल, पण बढती झाली शेवटी घटनात्मक राज्यातनं मंत्री केंद्रात गेला तर ते बढतीच म्हटली पाहिजे। त्यांना जायचं की मला माहिती नाही, पण ते आम्हाला मान्य नाही। काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासोबत आम्हाला काही अडचण नाही, मात्र काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वानं आम्हाला नेहमी चुकीच्याच बॉक्समध्ये ठेवल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर त्यांच्या या वक्तव्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सुप्रिया सुळे यांनी आम्हाला समन्वय शिकू नये असं नाना पटोले यांनी म्हटलंय। महाराष्ट्राचे जे काँग्रेसचे नेते आहेत ना, दुर्दैवाने राष्ट्रवादीलाच नेहमी चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात। एक चांगलं आहे की दिल्लीमधली त्यांची जी मेन लीडरशिप आहे काँग्रेस पक्षाची, त्यांची माझी रोजगाठ होते दिल्लीमध्ये। त्याच्यामुळे त्यांची जी लीडरशिप आहे, मग खडगे साहेब असतील, सोनियाजी असतील, राहुलजी, प्रियांका गांधी, वेणुगोपालजी, ही त्यांची जी सिनियर लीडरशिप आहे त्यांच्या मनात असं काही नाही असं मी समजते। कारण का प्रत्येक मीटिंगला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये बोलवतात, एरवी काही मीटिंग्स असतील त्याला जेव्हा पॉलिसी मेकिंग असते त्याला बोलवतात। त्याच्यामुळे महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये काहीतरी कदाचित काहीतरी सुसंवाद नसावा। त्यांनी आम्हाला समन्वय सांगायची गरज नाही। मी काय बोलतोय की पवार साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या लेवलवर त्यावेळेस काहीतरी घडामोडी झाल्या असतील, त्याच्यावरचं वक्तव्य ते करतात आहे। त्याच्यामुळे त्या लेवलच्याच लोकांनी त्याच्यावरचं वक्तव्य करावं। मला असं वाटतं की आमच्या पिढीने याच्यावर काही बोलावं असं मला वाटत नाही। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांच्यातले संबंध फारसे मधुर नव्हते, त्याचा प्रत्यय पुन्हा आलाय। मतदारसंघ फेररचनेवरून पृथ्वीराज चव्हाणांनी पवारांच्या राष्ट्रवादीला टोला लगावलाय। पवारांनी फुले शाहू आंबेडकर विचारधारेत झालेली जडणघडण विसरू नये याची आठवण करून देत मनुस्मृतीवाद्यांसोबत जाऊ नये असं पृथ्वीराज चव्हाणांनी सुनावलंय। त्यावरून सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। राज्यातली काँग्रेस आणि केंद्रातली काँग्रेस यांच्यात बहुधा समन्वय नसावा असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावलाय। तर या टोल्याला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलंय।